होणार पंचनामे, जिल्हा कृषी अधिकाऱ्यांची माहिती। संभाजीनगरातील दरोड्यातील अमोल खोतकर एन्काउंटर प्रकरणाचा तपास सीआयडीकडे। सीआयडीचे अधिकारी आज घटनास्थळी जाणार, पोलीस आणि जखमी कर्मचाऱ्यांची विचारपूस करणार। नागपूर हिंसाचाराचा मुख्य आरोपी फहीम खानचा जामीन नागपूर जिल्हा सत्र न्यायालयानं फेटाळला। फहीम खानवर आरोप आणि पोलिसांचा सुरू असलेल्या तपासाची स्थिती बघता न्यायालयानं जामीन नाकारला। संपूर्ण भारतात एकही स्थान तुमच्यासाठी सुरक्षित नाही, शस्त्र खाली ठेवून आत्मसमर्पण करा आणि सन्मानानं जगा। आत्मसमर्पण केलेला माओवादी नागसू तुमरेटीचा ऍक्टिव्ह माओवाद्यांना सल्ला। नाशिकच्या इंदिरानगर परिसरात दोघांकडून जोडप्याला मारहाण, व्हिडिओ व्हायरल। जुन्या वादातून हाणामारी झाल्याची माहिती। नाशिकच्या सटाण्यात आई आणि मुलाचा दरीत पडून मृत्यू। मांगी तुंगी पर्यटनासाठी इथे आले असताना पाय घसरल्यानं घटना घडली। अजित पवारच माझ्याकडे तक्रार घेऊन आले पाहिजेत। अजित पवारांची तक्रार करणाऱ्या भाजप आमदारांना अमित शहांचा कानमंत्र। प्रशासन आणि सरकार पातळीवर आक्रमकपणे कामांचा पाठपुरावा करण्याच्या शहांच्या सूचना। नाशिकच्या चांदवडच्या तहसीलदारांची महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंकडून कानउघडणी। जनता दरबारात 8 तक्रारी आल्यानं बावनकुळेंनी फोनवरून तहसीलदारांची कानउघडणी केली। ठाकरेंच्या शिवसेनेकडून आशिष शेलारांवर टीका करणारे पोस्टर्स मुंबईकरांनी सत्तेचं दार उघडून दिलं नव्हतं। तुम्ही लाथाडून आत शिरलात आणि आता पहिल्याच पावसात मुंबईकरांचा पाय गटारात आणि तुमचं तोंड माईकमध्ये, आशयाचे बॅनर। बाळासाहेब असते तर अमित शहांवर कडक उपचार झाले असते। सामना अग्रलेखातून अमित शहांना प्रत्युत्तर। शिवसेनाकडून बाळासाहेबांचं नाव घेणं हा महाराष्ट्र द्रोह असल्याचा हल्लाबोल। नाशिकच्या भोसला मिलिटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांकडून सावरकरांच्या जयंतीनिमित्त शोभायात्रा। सावरकरांचं जन्मगाव असलेल्या भगूर गावातून शोभायात्रा काढण्यात आली। नाशिकच्या भगूरमध्ये सावरकरांच्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या शोभायात्रेत अभिनेते भाऊ कदम आणि शरद पोंक्षे सहभागी। यात्रेत विद्यार्थ्यांकडून मल्लखांबाची प्रात्यक्षिकं सादर। स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीनिमित्त नाशिकमध्ये महिलांकडून शंखनाद। भगूरमध्ये सावरकरांच्या स्मारकाजवळ एकत्र येऊन शंखनाद। नाशिकमधील भगूर इथल्या स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन। सावरकरांच्या लेखणीनं अजरामर झालेलं जयोस्तुते गाण्याचं वादन। मुख्यमंत्री फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली आषाढी वारीच्या पूर्व तयारी संबंधी बैठक। सर्व मानाच्या 10 पालखी सोहळ्यांचे प्रतिनिधी राहणार उपस्थित। सह्याद्री अतिथीगृहावर दुपारी 12 वाजता बैठक। पोलिसांना रोटेशन पद्धतीनं ड्युटी देण्याचे अप्पर पोलीस आयुक्तांचे आदेश। आर्थिक हितसंबंध जोपासले जातात अशा तक्रारी आल्यानंतर निर्णय। अचलपूरमध्ये फिनले मिल कर्मचाऱ्यांचं वेतनवाढीसाठी चिमणीवर चढून छोले स्टाईल आंदोलन। अनेक महिन्यांचं थकीत वेतन 24 तासांमध्ये न दिल्यास आणखी आंदोलन तीव्र करण्याचा इशारा। वेतन देणार नाही तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याची भूमिका। मुंबई विद्यापीठाच्या प्रथम वर्ष कट ऑफ मध्ये घट। पारंपरिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश पात्रता गुणात यंदा 2 ते 4% घट। कृषी अभ्यासक्रमाच्या थेट दुसऱ्या वर्षाला प्रवेश देण्यासाठीचं वेळापत्रक सीईटी कक्षाकडून जाहीर। राज्यातील 4 विद्यापीठांमध्ये आजपासून कृषी पदवीच्या दुसऱ्या वर्षाचे प्रवेश सुरू। आरटी अंतर्गत शाळांमध्ये प्रवेशासाठी चौथ्या फेरीची मुदत आज संपणार। मुंबई विभागात 2094 बालकांचे प्रवेश होणं अद्याप बाकी। बाईक टॅक्सी सेवेसाठी वाहतूक सुरक्षा मार्गदर्शक तत्व तयार। पिवळ्या रंगाचं वाहन अनिवार्य तर 12 वर्षांखालील मुलांना बाईक टॅक्सीवरून नेण्यास मनाई। दक्षिण मुंबईतील ए, बी, ई आणि एफ विभागात आज सकाळी ते उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद। विविध कामांसाठी पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय। सिंहगड किल्ला उद्या पर्यटनासाठी बंद। पावसाळ्यापूर्वी वन विभाग सिंहगडाचा दौरा करणार असून सुरक्षेच्या दृष्टीनं करणार पाहणी। राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस असतानाही लालपरी सुसाट। गेल्या 2 दिवसात 63 कोटींची कमाई। धाराशिवमध्ये पावसामुळे विहीर खचल्यानं टरबूज पिकांचं मोठं नुकसान। आमदार कैलास पाटलांनी बांधावर जाऊन केली पाहणी। नाशिकच्या येवल्यात विहिरीचा कठडा खचल्यानं शेतकऱ्यांचं नुकसान। कठड्या शेजारी साठवलेला कांदा विहिरीत कोसळल्यानं नुकसान।
नाशिकच्या येवल्यात आयशर आणि पिकअपचा अपघात, 3 जण गंभीर जखमी. स्थानिकांना तात्काळ मदत करत जखमींना रुग्णालयात हलवलं. सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वातील खासदारांचं शिष्टमंडळ दक्षिण आफ्रिकेत दाखल. दहशतवादाविरोधातील संदेश घेऊन सुळेंचं खासदार दक्षिण आफ्रिकेत. परदेशी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी अमेरिकेची दारं बंद. विद्यार्थी व्हिसासाठीच्या जगभरातल्या मुलाखती थांबवल्या. राष्ट्रीय सुरक्षेचं कारण देत अमेरिकेनं मुलाखती थांबवल्या. जितेश शर्माची दमदार शतकी खेळी. आयपीएलच्या 18व्या हंगामातील शेवटच्या सामन्यात बंगळुरूचा विजय. लखनौनं दिलेल्या 227 धावांचं आव्हान बंगळुरूकडून 18 षटकातच पूर्ण. आयपीएल क्वालिफायर 1 मध्ये पंजाब किंग्स आणि आरसीबी आमने सामने खेळणार. पंजाब किंग्सचा तब्बल 11 वर्षांनंतर प्लेऑफमध्ये प्रवेश, तर आयपीएलच्या 17व्या हंगामामध्ये एकदाही विजेतेपद न मिळवलेल्या आरसीबीला यंदा जेतेपद मिळवण्याची संधी. आयपीएलच्या एलिमिनेटरमध्ये मुंबई गुजरात टायटन्स आमने सामने येणार. शुभमन गिलच्या नेतृत्वात गुजरात टायटन्स पहिल्यांदाच प्लेऑफमध्ये.